नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. खासगी शिकवणी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार, शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणांवरून संसदेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम. आणि बेकायदा मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ तसंच त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे संबंधित विभागांना निर्देश. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. खासगी शिकवणी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करण्यात येईल, त्यासाठीचं विधेयक सरकार आणेल अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय असेल, त्याचे काही निकष ठरवावे लागतील. फी किती घेतली पाहिजे याबाबतचा काही निकष ठरवता येऊ शकतात आणि याचं एक नियंत्रण प्राधिकरण करावं अशा सूचना त्या समितीने केल्या होत्या. तर या समितीच्या सूचनांचा विचार करून येत्या काळामध्ये ज्या पद्धती चिंता सगळे पालक आणि शिक्षण क्षेत्रातली लोक करतायत की एका बाजूने सामान्य पालकाची लूट या क्लासेसच्या माध्यमातून होते, ती थांबवण्यासाठी या प्रकारचं काही ना काही प्राधिकरण म्हणा, या प्रकारचा या समितीने दिलेल्या अहवालाच्या विषयामध्ये आपण प्रत्यक्ष कारवाई करू. काही क्लासेस महाविद्यालयांना संलग्न असल्याचं दिसून येतं. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं तावडे म्हणाले. कायदा करण्यापूर्वी अशा क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा विचार शासनानं करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कृषी पंपाचा वापर ज्याप्रमाणे झाला असेल त्यानुसारच वीज बिल आकारण्यात येईल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं. वाढीव विजेची मागणी नसताना ज्यांना वाढीव बिल आकारलं गेलं असेल त्या प्रकरणी चौकशी केली जाईल आणि पुढील अधिवेशनापूर्वी कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. बृहन्मुंबई महानगर परिसरात 500 फुटांपर्यंतच्या सदनिकाधारकांसाठी मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याची तरतूद असणारं नगररचना सुधारणा विधेयक आज विधानसभेनं मंजूर केल्याचं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरात आपल्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव मांडल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं कमी व्हावं याबाबत जी समिती नेमली होती तिचा अहवाल आज विधिमंडळामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडला. की पॅरेंट टीचर असोसिएशनने खरं जर हे पाळण्याचं ठरवलं तर हा जो उद्देश सगळ्यांचा आपला आहे की दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे, ते यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना यश आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापम घोटाळा या मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा या आणि इतर मागण्यांवरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला. ललित मोदी प्रकरणी काँग्रेस खासदारांनी विविध घोषणाफलक झळकावले तर तेलंगण राज्यासाठी वेगळं उच्च न्यायालय असावं या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीनं घोषणाफलक झळकावले. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास स्थगित करावा लागला. आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या सदस्यांनी फलक झळकावले तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा कडक इशारा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला. संसदीय सभ्यतेचं पालन करण्याबाबत सभापतींनी केलेल्या आवाहनाकडे सदस्यांनी दुर्लक्ष केलं. सुषमा स्वराज तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी चालूच ठेवली. काँग्रेस सदस्यांनी यावेळी काळ्या फिती लावल्या होत्या. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही लोकसभेसारखंच चित्र दिसून आलं. राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं जेवणापूर्वी 4 वेळा कामकाज स्थगित झालं. सभागृहात या प्रकरणी चर्चा करण्याचा आग्रह केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला, परंतु त्याचा उपयोग न होता गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसनं कामकाज चालू न देण्याचा पवित्रा घेतलाय. मात्र कामकाज चालू न देणं हा पर्याय नसून त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं तरच तोडगा निघू शकेल असं मत भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी मांडलं. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कोणत्याही प्रकारचा चिक्की घोटाळा किंवा पदवी घोटाळा झालेला नाही. चिक्की खरेदीत नियम डावलून कोणतेही काम झालेलं नाही, तर पदवी घोटाळ्याबाबत संबंधित मंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे असं त्या म्हणाल्या. भाजपा संघटन महापर्व साजरा करत असून या अंतर्गत नागपूरमध्ये सभासद नोंदणीचं लक्ष्य पूर्ण झालं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी स्वतःच्या 2 मुलींसाठी केलेला दुहेरी नागरिकत्वाचा अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयानं फेटाळला आहे. खोब्रागडे यांच्या मुलीचा जन्म भारतात झालाय, परंतु त्यांचे वडील अमेरिकन नागरिक असल्यानं त्यांनी मुलींसाठी अमेरिकन नागरिकत्व घेतलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या प्रकरणी आव्हान दिलं आहे. खोब्रागडे यांनी कायद्याचं उल्लंघन आपल्या मुलीसाठी करत भारतीय आणि अमेरिकन पासपोर्ट घेतलेत. तसंच ही बाब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयापासून दडवून ठेवली आहे. यामुळे खोब्रागडे यांच्या निष्ठेबाबत तसंच विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं असं सरकारी वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चव्हाण यांना पायउतार करावं या मागणीसाठी पुण्यातल्या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप याची दखल घेतली न गेल्यामुळे आंदोलनासाठी थेट दिल्लीत जाण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. येत्या 3 ऑगस्टला विविध सांस्कृतिक संस्थांना घेऊन दिल्लीत जाणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचेही विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बेकायदा मालमत्ता तसंच भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांची तसंच त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरूच ठेवावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसंच सक्तवसुली संचालनालयाला दिले. मुख्य न्यायाधीश मोहित शहा तसंच न्यायाधीश A.K. मेनन यांच्या खंडपीठानं एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे निर्देश दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ यांच्या विरोधातल्या 5 प्रकरणांची चौकशी पुराव्या अभावी थांबवत असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला होता. त्याचा अभ्यास करून आज खंडपीठानं चौकशी सुरूच ठेवावी असे निर्देश दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आपली चौकशी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत तर सक्तवसुली संचालनालयानं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी असं उच्च न्यायालयानं निर्देशात म्हटलं आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यातल्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं लातूर ते पंढरपूर ही रेल्वे सेवा सुरू केली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे यांनी आज सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही विशेष रेल्वे गाडी सकाळी 7:30 वाजता लातूरवरून सुटून दुपारी 12 वाजता पंढरपूरला पोहोचते आणि दुपारी 2 वाजता पंढरपूरहून परत लातूरला येते. 31 जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या रेल्वेचं प्रवासी भाडं 75 रुपये आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संवर्धनासाठीच्या रासायनिक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत होणारी ही प्रक्रिया 6 ऑगस्टपर्यंत चालणार असून या कालावधीत 25 प्रकारचे धार्मिक विधी होणार आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आज महालक्ष्मीची विधिवत पूजा झाली. अत्यंत पुरातन असणाऱ्या महालक्ष्मी मूर्तीची वर्षानुवर्षाच्या पंचामृत अभिषेकामुळे झीज झाली आहे. 1955 मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वज्रलेप करण्याचा प्रस्ताव होता, पण तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. 6 ऑगस्टला रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवीचं नित्यनियमित दर्शन सुरू होईल. नाशिक इथं सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी विशेष कक्ष आणि विशेष पथकही तयार आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात आलाय. गोदावरी नदीची स्वच्छता आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती केली जात आहे. निर्माल्यामुळे गोदावरी प्रदूषित होऊ नये यासाठी भाविकही प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेसच्या विलासराव देशमुख सहकार पॅनलनं 9,
तर सेना भाजपा युतीच्या शेतकरी विकास पॅनलनं 5 जागा जिंकल्या. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. या निवडणुकीत 17 जागांपैकी एकही जागा बिनविरोध निवडून आलेली नाही, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे. त्यातच जायकवाडी धरणातही पाणीसाठा कमी असल्यानं तिथल्या जनतेला आणि शेतकऱ्याला आता प्रतीक्षा आहे दमदार पावसाची. मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात मात्र अद्याप त्यानं ओढच दिली आहे. जायकवाडी धरणात 25%च साठा उरला आहे. त्यातूनच पिण्याच्या आणि औद्योगिक वापरासाठीचा पाणी पुरवठा होत आहे. जुलै महिना अखेरपर्यंत पावसानं अशीच ओढ दिली तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या हे धरण 2009 पासून पूर्ण क्षमतेने भरलेलंच नाहीये आणि मागच्या वर्षी धरण 46% भरलेलं होतं आणि जर आता ह्या वर्षात जवळपास 1 महिन्यापासून पावसाने उघडपी दिल्यामुळे धरण सध्या मृत साठ्यामध्ये गेलेलं आहे आणि त्या 16 जुलैपासून हे धरण मृत साठ्यामध्ये आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी सध्या 10% पाणी कपात इथे सुरू केलेली आहे व त्याची इम्प्लिमेंट सुद्धा झालेलं आहे आणि जर इथून पुढे जर पाऊस आला नाही कदाचित तर औरंगाबाद पिण्याच्या पाण्यावर व खाली जे काही आपण सिंचन रब्बी सिंचन होईल त्याच्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यातून होणारी वीज निर्मिती सुद्धा सध्या बंद ठेवण्यात आली आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातले बीड, परभणी, जालना, औरंगाबाद हे 4 जिल्हे आणि अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग अशी जवळपास 1.5 लाख हेक्टर जमीन सिंचनासाठी अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातल्या रब्बी पिकांवरही परिणाम होऊ शकतो. आधी सुरू असलेल्या पाणी कपातीमध्ये अधिक कपात होऊ नये म्हणून शेतकरी, सामान्य नागरिक आणि कारखानदार सर्वांचेच डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागपूर पोलिसांनी आपल्या जुन्या पद्धतीला बगल देत हायटेक पावलं उचलली आहेत. पोलीस ठाण्यातील माहिती एकाच क्षणात मिळावी यासाठी नागपूर शहरातील सर्व पोलीस ठाणी क्राईम कंट्रोल नेटवर्क सिस्टम या प्रणालीद्वारे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता फाईल अथवा कागदांवर अवलंबून असलेल्या सर्व कामकाजाला बगल मिळाली असून भविष्यात एका क्लिकवर गुन्हेगाराची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रणालीद्वारे तक्रारकर्त्यांना ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. अशा प्रकारच्या हायटेक पद्धतीनं कामकाज करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून त्याचा मान नागपूरला मिळाला आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी आजही पाऊस कायम आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम पाऊस सुरू आहे. राज्यात सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसंच नागपूरमध्येही तुरळक पाऊस झाला. त्यामुळे आता शेतीच्या कामाला वेग आला आहे. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर 33-25, पुणे 28-22, औरंगाबाद 30-23, नाशिक 28-22, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 30-25, सोलापूर 32-23 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 23 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर पाहूयात आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी शिकवणी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार, शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणावरून संसदेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम. आणि बेकायदा मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ तसंच त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे संबंधित विभागांना निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 46वी राष्ट्रीय कामगार परिषद नुकतीच दिल्लीत झाली. या पार्श्वभूमीवर विकास प्रक्रियेतलं कामगारांचं योगदान, कामगारांचे विविध प्रश्न तसंच कामगार चळवळीची सद्यस्थिती या आणि अशा मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुकुमार दामले आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.